सर्वप्रथम सर्वांना नमस्ते। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी योजना चालू केलेली आहे श्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना, तशीच सेम योजना आपण ही उल्हासनगर शहरामध्ये राबवणार आहोत। त्या योजनेचं नाव आहे लाडकी विद्यार्थिनी। त्या योजनेमध्ये आपण ज्या विद्यार्थिनी आहेत 7वी ते 12वी शिकणाऱ्या त्यांच्यासाठी आपण दर महिना 500 रुपये देणार आहोत त्यांच्या खात्यामध्ये। त्या 500 रुपयामध्ये ते त्यांच्या शैक्षणिकतेसाठी वापरतील अशी एक योजना आपण ही उल्हासनगर शहरामध्ये राबवणार आहोत। आणि या योजनेचं जे आपण नाव देणार आहोत ते आहे स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने ही योजना आयोजित करण्यात येणार आहे। विरोधकांनी या बाबतीत काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला? त्यांना विरोधक तर म्हणता येणार नाही, ते सगळे आपलेच नगरसेवक आहेत, आपल्या सोबतचेच आहेत। आणि त्यांनी जो प्रस्ताव मांडला होता तो होता की त्या योजनेला नाव द्यायचं होतं सावित्रीबाई फुले यांचं, पण माझी स्वतःची इच्छा होती की याचं नाव आपण ज्योती कलानी नावाने देऊयात। ज्या सावित्रीबाई फुले होत्या त्या महाराष्ट्राच्या नाही तर पूर्ण देशाच्या एक आदर्श होत्या। आणि ही एक जी योजना आहे ती एक फक्त शहर लेवलची आहे आणि या शहर लेवलच्या योजनेसाठी इतक्या मोठ्या व्यक्तीचं नाव देणं मला हे उचित वाटलं नाही। त्या योजनेसाठी आपण राज्य लेवलला ती योजना आणूयात। त्याच्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेईल आणि मी त्यांना विनंती करेन की सावित्रीबाई फुले या नावाने ही एक योजना सुरू करण्यात यावी, जशी आम्ही उल्हासनगर शहरामध्ये आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू करत आहोत। मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे, ज्या ज्योती कलानी होत्या, माझं लग्न झालं 2017ला, तेव्हा त्या आमदार निवडणूक लढल्या होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्यासोबत फिरली होती त्यांच्या प्रचारासाठी। तर त्यांची नेहमी इच्छा होती की उल्हासनगर शहरातील प्रत्येक विद्यार्थिनीसाठी काहीतरी करायची त्यांची नेहमी इच्छा होती, पण काही कारणास्तव त्या निवडून आल्या नाहीत आणि ती त्यांची जी इच्छा अपूर्ण राहिली होती ती इच्छाच मी पूर्ण करायचं काम केलेलं आहे। त्याच्यासाठी मला खूप आनंद होत आहे की मी त्या हयात नसताना त्यांच्यासाठी हे मी करतीये। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।